1 ऑक्टोबर पासून या 10 वस्तू प्रचंड स्वस्त होणार। यामध्ये गॅसचे रेट असतील, लाईट बिल असेल, दुधाच्या किमती असतील, पेट्रोलच्या किमती असतील, सोन्याचे रेट असतील, गोड तेल असेल, तसेच साखर असेल। या वस्तू इतक्या रुपयांनी आता तुम्हाला स्वस्त 1 ऑक्टोबर पासून पाहायला मिळणार आहेत। 1 ऑक्टोबर पासून देशामध्ये आनंद पसरणार। या 10 वस्तू स्वस्त होणार। 12% आणि 28% जीएसटी टॅक्स लावल्यामुळे सर्व वस्तू 5 वर्षापासून त्या ठिकाणी प्रचंड महागल्या होत्या। जसे की गॅसच्या किमती वाढल्या होत्या, लाईट बिल वाढवून येत होतं, सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, तसेच पेट्रोल डिझेलचे रेट सुद्धा गगनाला भिडले होते। दूध असेल, या रोजच्या वापराच्या वस्तू प्रचंड त्या ठिकाणी पहिल्यांदा महागल्या होत्या। परंतु आता सरकारने निर्णय घेतलाय 12% आणि 28% जीएसटी या ठिकाणी मागे घेतल्याने म्हणजेच कमी केल्याने सर्व वस्तू या ठिकाणी आता तुम्हाला स्वस्त होणार आहेत। कोणत्या वस्तू किती रुपयांनी तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून मिळणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजणार आहे। मोदी सरकारचं हे गिफ्ट जनतेसाठी आता म्हणावे लागेल। 1 ऑक्टोबर पासून आता तुम्हाला सर्व वस्तू एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर जो ताण बसत होता तर यावर एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं समजतंय। कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि त्या किती रुपयांना या वस्तू मिळणार आहेत हे तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे। तुम्ही आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला या वस्तू महाग होणार, त्या वस्तू महाग होणार, खिशावर प्रचंड ताण बसणार अशा बातम्या त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला ऐकल्या असणार। परंतु मोदी सरकारने आता तुमच्यासाठी मोठं गिफ्ट दिलंय। कोणकोणत्या वस्तू स्वस्त यामध्ये दिल्या जाणार आहेत, अगदी तुमच्या वापरायच्या सर्व वस्तू या ठिकाणी असल्याने एक मोठा दिलासा आता जनतेला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून 28% आणि 12% त्या ठिकाणी जीएसटी रद्द केल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून कोणत्या वस्तू किती रुपयांना मिळणार नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी प्रत्येक वस्तू या ठिकाणी स्वस्त दिल्याने आता सरकारने सर्व वस्तू आता या ठिकाणी स्वस्त देण्याचं ठरवले। त्यामुळे प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी स्वस्त दिल्याने भाजप सरकारवर नागरिक आता खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या 5 वर्षापासून प्रत्येक जण या सरकारवर त्या ठिकाणी नाराज होता की इतका जास्त जीएसटी लावून नागरिकांना लुटायचं चालू आहे। अशा प्रकारे टीका विरोधकांनी भाजप सरकारवर केल्याने सरकारने आता फायनल निर्णय या ठिकाणी घेतला आहे। त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून या सर्व वस्तू आता एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। किती स्वस्त मिळणार आहेत आणि कोणकोणत्या वस्तू आहेत याची एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली आहे। ती लिस्ट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता वाचून दाखवणार आहे। तुमच्या खिशावर जो 5 वर्षापासून ताण पडत होता, जो तुमचा श्वास गुदमरत होता, कोणती वस्तू जर तुम्ही विकत घ्यायला बाजारामध्ये गेला की पहिला 10 वेळा तुम्हाला विचार करायला लागायचा। यामध्ये गॅसचे रेट असतील तर ते प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढले होते। सोन्याचा तर रेट बघितला तर गगनाला भिडलेला होता। पेट्रोल डिझेलचे रेट, दुधाच्या किमती, भाज्यांच्या किमती, अशा प्रकारे मागील 5 वर्षापासून जीएसटी प्रत्येक वस्तूवर लावल्याने सगळं महागाई त्या ठिकाणी महागाई वाढलेली होती। कोणतीही वस्तू घ्या ती तुम्हाला महाग भेटत होती। त्यामुळे विरोधकांनी जेव्हा भाजप सरकारवर टीका केली की तुम्ही असं का करत आहात, सर्वसामान्य माणूस जगायचा कसा, इतक्या वस्तू महाग कशा काय तुम्ही करताय, आम्ही खायचं का नाही, आम्ही असं सोडून द्यायचं का, अगदी खाण्याच्या गव्हाच्या पिठापासून अगदी डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सर्व वस्तू त्या ठिकाणी सरकारने महाग केल्या होत्या। परंतु यामध्ये सरकारने 12% आणि 28% जीएसटी रद्द केल्याने सर्व वस्तू तुम्हाला आता इतक्या रुपयांनी स्वस्त त्या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून पाहायला मिळणार आहेत। किती स्वस्त मिळणार आहेत, कोणकोणत्या वस्तू यामध्ये आहे, एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या। ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे पुढील 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन बघा। तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सर्व वस्तू तुम्हाला आता महाग केल्या जात होत्या, परंतु आता स्वस्त तुम्हाला मिळणार आहेत। आता बघा, त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी काही ना काही महाग केलं जात होतं, परंतु या वर्षी मात्र आता तुम्हाला स्वस्त त्या ठिकाणी वस्तू केल्यामुळे नागरिकांमध्ये एकच आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आता यामध्ये जवळपास 25 प्रकारच्या वस्तूंची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आल्या, परंतु ज्या महत्त्वाच्या 10 वस्तू आहेत, ज्या दररोज तुमच्या वापरायच्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या वस्तू सर्वात कमी स्वस्त दरामध्ये तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत।
मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी हा निर्णय घेतल्याने आता भाजप सरकारवर सगळी जनता खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता कोणकोणत्या वस्तू आहेत ओळीने तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत। काही जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या तुम्ही दररोज वापरता, ज्या घेताना आतापर्यंत तुमचा हात थरथर कापत होता, कारण खिशावर मोठा आतापर्यंत ताण बसत होता। तर त्या वस्तू आता एकदम स्वस्त या ठिकाणी होणार आहेत। कधी होणार आहेत तर त्या आता ऑक्टोबर पासून तुम्हाला त्या ठिकाणी या वस्तू स्वस्त या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जीएसटी कमी झाल्यामुळे तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार आहेत। किती रुपयांना या वस्तू दिल्या जाणार आहेत आणि नेमकं कोणकोणत्या वस्तू आहेत याची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आता सर्व जनतेने केलंय, त्यामुळे ज्याचा फायदा सर्व जनतेला होणार आहे। यामध्ये पहिली वस्तू या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे दूध। आता दुधाशिवाय आपला दिवसच जात नाही, मग दूध किती रुपयांनी स्वस्त होणार आहे बघा। आता बघा, सकाळी उठल्या उठल्या दुधाशिवाय आपला चहाच बनत नाही। दुधाच्या किमती 60 रुपयावरून 70 रुपये त्या ठिकाणी लिटरला पोहोचल्या होत्या, त्यामुळे नागरिक आता वैतागले होते। शेतकऱ्यांकडून फक्त 40 रुपयांना 1 लिटर दूध त्या ठिकाणी व्यापारी विकत घ्यायचे, परंतु यामध्ये जीएसटी वाढल्यामुळे लावल्यामुळे दुधाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या। त्यामुळे दूध खायचं का नाही यावर सर्वजण विचार करत होतं, परंतु दुधाच्या किमती आता प्रचंड स्वस्त होणार आहेत। किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत याचा शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आहे हे तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजणार आहे। नेमकं दुधाच्या किमती किती रुपये लिटरने तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून या ठिकाणी स्वस्त पाहायला मिळणार आहेत हे तुम्हाला पुढे समजणारच आहे। परंतु तत्पूर्वी दुसरी वस्तू या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे पेट्रोल। आता पेट्रोल प्रत्येक घरामध्ये लागतं, प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी किमान गाडी असतेच। इलेक्ट्रिक गाडी आता कोण सुद्धा घेत नाही, प्रत्येक जण इलेक्ट्रिक गाडीला घाबरतो, त्यामुळे सगळ्यांच्याच घरामध्ये पेट्रोलवरील गाडी असते आणि प्रत्येक जण पेट्रोल महाग झाल्यामुळे चिंतेमध्ये होता। त्यामुळे सरकारने पेट्रोलचा रेट त्या ठिकाणी कमी करण्याचा निर्णय घेतलाय। या ठिकाणी 28% जीएसटी आणि 12% जीएसटी कमी केल्यामुळे पेट्रोल भयंकर स्वस्त तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुम्ही विचार सुद्धा केला नसेल इतकं पेट्रोलचे रेट तुम्हाला आता कमी होणार आहेत। 1 ऑक्टोबर पासून नेमकं पेट्रोल किती रुपयांनी स्वस्त होणार आहे याचं अपडेट तुम्हाला लगेच या ठिकाणी आता मिळणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये जेवढं पेट्रोल स्वस्त नव्हतं त्यापेक्षाही कमी दरामध्ये तुम्हाला पेट्रोल आता मिळणार आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु मोदी सरकारने हे जनतेला मोठं गिफ्ट द्यायचं आता ठरवलंय। त्यामुळे पहिली वस्तू सांगितल्या दूध, दुसरी वस्तू सांगितल्या पेट्रोल। या 2 वस्तू प्रचंड प्रमाणात स्वस्त या ठिकाणी होणार आहेत। किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत हे तुम्हाला लगेच या ठिकाणी समजणार आहे। परंतु पुढच्या वस्तूची सरकारच्या माध्यमातून आता 1 ऑक्टोबर पासून भयंकर स्वस्त त्या ठिकाणी केली जाणार आहे। बघा कोणती वस्तू आहे ती म्हणजे लाईट बिल। आता लाईट बिल पण प्रत्येकाच्या घरामध्ये येत असतं, लाईट कमी वापरून पण जास्त लाईट बिल येत असतं, म्हणून प्रत्येक जण चिंतेमध्ये होता की लाईट बिल का वाढवून येतंय। आता ही कटकट कायमची मिटणार आहे। मग लाईट बिल किती रुपयांनी तुम्हाला कमी येऊ शकतं बघा। आता बघा, लाईट बिलात जर विचार केला तर पहिला त्या ठिकाणी काय होत होतं, लय जास्त होत होतं, आता तुम्हाला कमी या ठिकाणी येणार आहे। परंतु मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर हे लाईट बिल आता त्या ठिकाणी वाढवून येत होतं। त्याचं कारण म्हणजे यावर सुद्धा जीएसटी पहिला लावला जात होता, परंतु आता 12% आणि 28%चा जीएसटी कमी केल्यामुळे आता सर्वात मोठा फायदा ज्या घरामध्ये लाईट आहे आणि लाईट बिल जास्त येतं म्हणून टेन्शन घेणाऱ्या नागरिकांना यामध्ये दिलासा आता मिळणार आहे। मग आता तुमचं जर 1000 रुपये लाईट बिल पहिला जर येत असेल तर आता किती रुपये तुम्हाला लाईट बिल आता या ठिकाणी येणार आहे, किती रुपयांनी तुमचं लाईट बिल स्वस्त होणार आहे याचा अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता समजणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची वस्तू आहे ती खूप महत्त्वाची आहे, जी दररोज तुम्हाला लागणारी वस्तू आहे ती आता सरकारने स्वस्त करण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे। ती म्हणजे खाण्याचे गोडे तेल। आता बघा, जर आपल्या घरामध्ये तेलच नसेल तर आपल्याला स्वयंपाक होत नाही, स्वयंपाक करताच येत नाही, हे पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे सरकारने अशा वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय ज्या वस्तूमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पहिला ताण बसत होता, खिशाला कात्री पहिला लागत होती, तर त्या वस्तू आता स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। ते म्हणजे खाण्याचे गोड तेल। आता खाण्याचे गोड तेलात जर विचार केला
तर एका लिटरला सध्याचा रेट आहे 150 रुपये, 140 रुपये, 120 रुपये. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या किमतीमध्ये तेल तुम्हाला सध्याला पाहायला मिळते. परंतु आता एका लिटरला तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहे बघा. आता बघा त्या ठिकाणी इतके पैसे तुम्हाला पहिल्यांदा 140, 120, त्या ठिकाणी 150 रुपयेपर्यंत तेलाला एका लिटरला मोजावे लागत होते. आता किती रुपयांनी तुम्हाला आता त्या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून तेल स्वस्त होणार आहे याचंच अपडेट तुम्हाला पुढे समजणार आहे. कोणत्या वस्तू तुम्हाला किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहे हे तुम्हाला लगेच समजणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची वस्तू भयंकर स्वस्त होणार आहे. ती आता गंगनाला सध्याला भिडली आहे. कोणाचं सुद्धा घेण्याचं धाडस नाही. ती वस्तू म्हणजे सोनं. सोनं म्हणल्यावर प्रत्येकाच्या अंगावर सध्याला काटा येऊ लागलाय. कारण सध्याचा जर सोन्याचा रेट बघितला तर 1,15,000 रुपयांच्या पुढे सोन्याचा दर आता त्या ठिकाणी 1 तोळ्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मग आता 1 तोळा सोनं किती रुपयांनी तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून घसरल्याचं पाहायला मिळतंय हे तुम्हाला लगेच समजणार आहे. आता बघा सोन्याच्या किमती स्वस्त होणार आहे त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून उघडकीस करण्यात आले. कारण सोन्यावर पहिला भरपूर टॅक्स लागायचा, जीएसटी सरकारने लावली होती आणि ही जीएसटी आता मागे घेण्याचं सरकारने ठरवलंय. त्यामुळे सोनं आता भयंकर स्वस्त झाल्याचं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. किती रुपयांनी स्वस्त होणार आहे 1 तोळा सोन्याचा रेट त्या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून काय असणार आहे हे तुम्हाला लगेच समजणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू या ठिकाणी भयंकर स्वस्त केली जाणार आहे ती म्हणजे बघा. आता बघा त्या ठिकाणी पुढची वस्तू घरामध्ये दररोज लागते, त्याच्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही. त्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर बघा कोणत्या वस्तूंना किती रुपये तुम्हाला आता इथून पुढे मोजावे लागतील हे सुद्धा तुम्हाला लगेच समजणार आहे. आता बघा यामध्ये किराणा दुकानामधील ज्या वस्तू मिळतात तर त्या भयंकर स्वस्त होणार आहेत. त्या म्हणजे चहा पूड असेल, साखर असेल, मीठ असेल, हळद असेल, जे पॅक बंद त्या ठिकाणी हळद असेल, चटणी असेल पॅक बंद, त्या ठिकाणी पॅकेटमधील ज्या वस्तू आहेत तर त्या या ठिकाणी स्वस्तमध्ये मिळणार आहेत. अशा प्रकारच्या 10 वस्तू तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत. आता तुम्हाला लिस्ट सांगतो कोणती वस्तू किती रुपयांनी तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आता पेट्रोल पासून सुरुवात करूया. आता सध्याला जर पेट्रोलचा जर विचार केला तर एका लिटरचा रेट आहे 100 ते 110 रुपये एका लिटरला पेट्रोलला तुम्हाला मोजावे लागतात. परंतु आता पेट्रोलचा रेट जीएसटी कमी झाल्यामुळे तुम्हाला पेट्रोल 80 ते 90 रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला कमी झालेलं या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. म्हणजे तुमच्या खिशातील कमीत कमी 30 ते 40 रुपये आता पेट्रोल भरताना तुमचे या ठिकाणी आता वाचणार आहेत. जीएसटी दर कमी केल्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये 30 ते 40 रुपयांची घसरण तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये लागते ती म्हणजे आता LPG गॅस सिलेंडर. आजची जर किंमत LPG गॅस सिलेंडरची पाहायला गेली तर 800 ते 850 रुपयाच्या घरामध्ये आहे. याचा जर विचार केला तर गॅस सिलेंडर तुम्हाला 700 रुपयांच्या आसपास मिळू शकतो. म्हणजे 100 ते 150 रुपये तुम्हाला एका गॅस सिलेंडरच्या टाकीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सूट मिळू शकते, स्वस्त मिळू शकते. आता यामध्ये नागरिकांचं आनंदाचं वातावरण आहे. त्यानंतर पुढची वस्तू आहे जी रोज तुम्हाला जेवणामध्ये वापरली जाते ती म्हणजे खाण्याचे गोडे तेल. आता खाण्याचे गोडे तेल वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या त्याप्रमाणे त्याच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. सरासरी जर विचार केला तर जीएसटी रेट त्या ठिकाणी कमी केल्यामुळे 1 लिटर मागं 20 ते 25 रुपयांनी तेल तुम्हाला कमी झाल्याचं मिळू शकतं, म्हणजे त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू सांगण्यात आल्या ती म्हणजे लाईट बिल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की लाईट जे आहे तर लाईटीचं बिल 300 युनिट पर्यंत सरकारच्या माध्यमातून आता मोफत दिलं जाणार आहे. परंतु आता लाईट बिलाबाबत अजून त्या ठिकाणी सरकारने घोषणा केली नाही. 300 युनिट तुम्हाला त्या ठिकाणी लाईट सूट दिली जाणार आहे. त्यातच आता आनंदाची बातमी मोदी सरकारने दिल्या ती म्हणजे आता जीएसटी कमी केल्यामुळे पहिला जर 1000 रुपये लाईट बिल येत असेल तर तुम्हाला 850 रुपये ते 900 रुपये प्रमाणे लाईट बिल येऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू सांगण्यात आल्या ती म्हणजे सोनं. आता सोनं किती स्वस्त होऊ शकतं हा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांच्याच मनामध्ये पडलेला आहे. सोनं जर तुम्हाला घ्यायला गेलं तर त्या ठिकाणी जीएसटी पहिला लावली जाते आणि ही जीएसटी त्या ठिकाणी कमी केल्याने सोनं तुम्हाला 1 लाख रुपये तोळा तर त्या ठिकाणी जर असेल, समजा 1 लाख रुपये तोळा जर असेल तर तुम्हाला 10,000 रुपयांची त्या ठिकाणी सूट मिळू शकते, स्वस्त मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता 1 तोळा सोन्याच्या पाठीमागे तुम्हाला किती रुपयांची बचत या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील लागणाऱ्या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. जसे की हळद असेल, मीठ असेल,
चटणी असेल, गव्हाच्या पिठाचा आटा असेल, तर या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत तर यामध्ये तुम्हाला भरपूर सूट त्या ठिकाणी आता स्वस्त त्या ठिकाणी मिळणार आहेत। कारण जीएसटीच कमी केल्यामुळे तुमच्या खिशावर ताण पहिला बसत होता, तर या ठिकाणी बसणार नाही, ही आनंदाची बातमी या ठिकाणी होती। त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडर, एमएससीबी लाईट बिल अशा प्रकारचे ज्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी स्वस्त होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।